महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्याआधी काँग्रेसच्या गांधी भवन इथून रॅली काढण्यात आलेली होती। याचा आढावा घेतलेला आहे डॉक्टर संजय महाजन यांनी। महायुतीचे खासदार प्रतापराव जाधव हे उमेदवारी अर्ज भरत आहेत। गेल्या 3 पंचवार्षिकमध्ये प्रतापराव जाधव हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि आता चौथ्यांदा त्यांना महायुतीकडून संधी मिळाली आहे। सर्वात विशेष बाब म्हणजे प्रतापराव जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्यांच्या या रॅलीचा समारोह जी सुरुवात होत आहे, जो शुभारंभ होत आहे तो काँग्रेसच्या या गांधी भवनपासून होत आहे। वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे की महायुतीचा हा जो युतीचा जो मेळावा आहे आणि युतीची जी रॅली आहे ती बुलढाणा शहरातील जे गांधी भवन आहे, जे की काँग्रेसचं मुख्यालय आहे, काँग्रेसचं कार्यालय आहे आणि या काँग्रेसच्या कार्यालयातून ही आता रॅली सुरू होत आहे। आपण जर का बघितलं तर समोर हे गांधी भवन आहे। 1950 साली या गांधी भवनाची स्थापना झालेली आहे आणि या गांधी भवनाच्या या काँग्रेसच्या मुख्यालयातून आपण जर का या ठिकाणी बघितलं तर शिवसेनेचे झेंडे आहेत, राष्ट्रवादीचे झेंडे आहेत आणि संपूर्ण हा परिसर भगवामय झालेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महायुतीचे हे कार्यकर्ते जमलेले आहेत। विशेष बाब म्हणजे की महायुतीचा ज्या मेळावा आहे किंवा महायुतीची जी रॅली आहे ती या काँग्रेसच्या भवनातून निघत आहे। हे आज या रॅलीचं वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।